पण सिद्धार्थच्या कामाकडं, शिरोळेंच्या कामाकडं जर आपण बघितलं तर त्यांनी काम केलेलं नाही असं कोणाला म्हणता येणार नाही. तर हे मतदार जे आहेत ना, तर या मतदारांचा जो कल आहे तो आता भाजप विरोधी आहे 100%. कारण आता भाजपचेच वरिष्ठ नेते म्हणतायत की आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणारच नाही, अमुक नाही. तर ते तरी म्हणजे त्यांचं प्रत्येक समाजाचं किंवा प्रत्येक मतदाराला हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे की आपल्याला मत कुठलं द्यायचं. त्यामुळे आत्तासुद्धा ते मतदार अतिशय दक्षपणाने काँग्रेसच्या मागं जास्तीत जास्त संख्येने उभे राहतील. हा पुण्यातल्या 8 मतदारसंघामध्ये कमी जास्त पडणारा हा फरक आहे. त्यामुळे तिथं मनीष आनंद, तिथं दत्ता भैरट, तिथं सिद्धार्थ शिरोळे या तिघांचीही तिथं स्पर्धा होईल. पण काँग्रेसची मतं फुटतील, विभागली जातील. पुण्यामध्ये 14 पासूनचा इफेक्ट, मोदी इफेक्ट जो आहे, मोदी लाट जो आहे, मोदी प्रभाव जो आहे, प्रभाव म्हणून आपण मतदारांवरचा, तर तो प्रभाव जो आहे तो प्रभाव आता 2024मध्ये किती इफेक्ट होतो ह्यावर सुद्धा या सगळ्या गोष्टींचं अवलंबून आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल, जो पुण्यातला मतदारसंघ आहे, महत्त्वाचा मतदारसंघ आहे. आणि त्या संदर्भात चर्चा करायला आपल्यासोबत आहेत दैनिक पुढारीचे पुणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील माळी सर. सर, स्वागत आहे. नमस्कार सर, पुण्यातली निवडणूक जशी लोकसभेची चर्चेला होती तशीच विधानसभेलाही विविध मतदारसंघातल्या चर्चा येत आहेत. अनेक हॅपनिंग मतदारसंघ आहेत. तसा शिवाजीनगर मतदारसंघ जो आहे तो इतर मतदारसंघाच्या तुलनेत हॅपनिंग नसला तरी इथले अंडरकरंट्स काही प्रमाणात निवडणूक जाहीर झाल्यापासून आत्तापर्यंतचे बदलत राहिलेले आहेत. तर त्याच अंडरकरंट्सबद्दल आज आपण बोलूया आणि आत्ता परिस्थिती काय आहे. काहीच दिवस राहिलेत निवडणुकीला, अगदीच तोंडावर आहे म्हणायला हरकत नाही. तिथे भाजपकडनं सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा संधी दिली गेलेली आहे आणि काँग्रेसकडनं दत्ता बहिरट आणि काँग्रेसचेच बंडखोर मनीष आनंद, तिरंगी लढत आहे तिथे. ह्या सगळ्या गोष्टी बघता, काँग्रेसची बंडाळी बघता, काय तिथे सध्या अंडरकरंट्स काय जाणवत आहेत तुम्हाला? मुख्यतः शार्दूल, काय प्रत्येक मतदारसंघ म्हणजे राज्यातल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारसंघ हा एक त्याची बॅकग्राऊंड असते, पार्श्वभूमी असते. एक तो मतदारसंघाचा कल, त्यातल्या मतदारांचा कुठं झुकलेला आहे हे एक त्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असतं. त्या मतदारसंघांमध्ये राहणारे नागरिक काय, कोण आहेत, कुठले मतदार आहेत, त्याच्यावर त्या मतदारसंघाची पार्श्वभूमी आपल्याला बघावी लागते. शिवाजीनगरची पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर शिवाजीनगर हा त्या अर्थानं पूर्व परंपरेनं काँग्रेसला मानणारा मतदारसंघ. अच्छा, तो कसा? आता शिवाजीनगर पूर्व परंपरेनं आपण जर म्हटलं तर पूर्वीचा शिवाजीनगर आणि 2009चा शिवाजीनगर यात परत फरक करावा लागेल. मी पूर्व परंपरेनं म्हटलं 2009 नंतरचं शिवाजीनगर जो मुळात मतदारसंघ, पुण्यामध्ये ज्यावेळेस 6 मतदारसंघ होते त्यावेळेचा शिवाजीनगर मतदारसंघ हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा मतदार असलेला मतदारसंघ होता. अच्छा. आणि त्यावेळेला पुण्यात निवडून कोण यायचं तर पुण्यामध्ये अण्णा जोशी शिवाजीनगर म्हणणं, म्हणजे सगळीकडनं काँग्रेस जरी आलं तरी शिवाजीनगरमधनं अण्णा जोशी, म्हणजे तो मूळचा शिवाजीनगर जो आहे हा भारतीय जनता पूर्वीचा जनसंघ, नंतर भारतीय जनता पक्ष यांना मानणार होता. 2009ला जी विधानसभेची फेररचना झाली, विधानसभेचे मतदारसंघ बदलले, त्यामधून पुण्यामध्ये 2 बदल झाले. त्यातला एक बदल कसब्याचा होता आणि दुसरा शिवाजीनगरचा होता. आता शिवाजीनगरचा जो बदल आहे ना, तर त्या बदलामध्ये शिवाजीनगर आणि कोथरूड असे 2 मतदारसंघ त्यामधनं तयार झाले. शिवाजीनगर, मूळ शिवाजीनगरमधला कोथरूड हा जो भाग आहे हा क्रीम बीजेपी, क्रीम भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांना मानणाऱ्या मतदारांचा झाला. आणि त्या शिवाजीनगरमधनं काँग्रेसला मानणारा जो भाग आहे ढोबळमानानं तिथले मतदार जे काँग्रेसला मानणारे आहेत त्याचा शिवाजीनगर झाला. म्हणजे शिवाजीनगर आणि कोथरूड हे 2 मतदारसंघ झाले. मुळातल्या शिवाजीनगर जो जनसंघ भाजपचा होता, त्या मतदारांची जास्त संख्या असणारा होता, तर तो बदलला, कोथरूड तो झाला आणि शिवाजीनगर हा त्या मानानं भारतीय जनता पक्षाकडं, शिवसेनेकडं झुकणाऱ्या मतदारांचा झाला. असं असताना 2009 पासून आपण जर बघितलं तर या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये
काँग्रेसला मानणारे असं आपण जरी बघितलं तरी 2014ला एक वेगळा मुद्दा मांडतो, मग शिवाजीनगरकडे येऊ. 2014 पासून सर्वच मतदारसंघात आपण बघितलं तर परंपरेने मानणारं असं आत्ता जी आपण सुरुवात केली हा भाग 2014 पासून पुसून टाकलेला आहे. म्हणजे आपण पुण्यापुरतं आत्ता हायपर लोकल आपण आत्ता बोलतोय म्हणून आत्ता आपण पुण्यापुरतं बोलूयात की पुण्यामधले सुद्धा जे परंपरेनं मानणारे काँग्रेसला होते, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस कल्चरचे जे मतदार संघ आपण म्हणू ते होते, ते 2014 पासून मोदी इफेक्टने ते सगळे बदलले. मोदी इफेक्टनी काय झालं, मोदी इफेक्टनी 2014ला पुण्यातले 8च्या 8 मतदारसंघ ते 8 झाले, 2009 पासून 8 झाले. 8ही मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले 2014ला. म्हणजे अगदी झोपडपट्ट्या या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघाचे आपण म्हणतो ते झालं, तो सगळा भारतीय जनता पक्षाकडे गेला. म्हणजे कोणत्याही प्रकारचा भेदभाव उरला नाही, ते सगळे मोदी इफेक्ट हा 2014 पासून मोठ्या प्रमाणावर आला. त्यात शिवाजीनगर हा सुद्धा भारतीय जनता पक्षाकडे गेला. 2014ला शिवाजीनगर विजय काळे निवडून आले त्यावेळेला. बरोबर. तर आता 2014 नंतर 2019ला पुन्हा भारतीय जनता पक्षाचा मोदींचा इफेक्ट शिवाजीनगरवर राहिला. आपण आता शिवाजीनगर पुरतं बोलतो, शिवाजीनगरवर राहिला. शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे निवडून आले. परंतु तिथला आपण म्हटलं त्याप्रमाणे परंपरेनं जो काँग्रेसला मानणारे मतदार जे होते त्यांचा काही प्रमाणात इफेक्ट परिणाम प्रभाव हा दिसून आला, तो दिसत होताच. त्यामुळे झालं काय, गेल्या वेळेची जर आपण आकडेवारी जर बघितली शिवाजीनगरची तर गेल्या वेळेला सिद्धार्थ शिरोळे 5124 मतांनीच निवडून आलेले. बरोबर. म्हणजे जरी आपण म्हटलं मोदी इफेक्ट कायम आहे, जरी आपण म्हटलं की असं आता झालेलं नाही, तरी तिथला जो मूळ मतदार आहे त्या मतदारांनी काँग्रेसला मानणाऱ्या मतदारांचा प्रभाव तिथं टिकून होता. त्यामुळं केवळ 5124 मतांनी शिरोळे निवडून आलेले आहे. तर आता त्यानंतर त्यामुळं तो मतदारसंघ जरी असला, आता नंतर लोकसभेची निवडणूक झाली. लोकसभेची आत्ता यावर्षी जी निवडणूक झाली त्यात मुरलीधर मोहोळ निवडून आले, खासदार झाले. मुरलीधर मोहोळांना जे मताधिक्य मिळालं, शेजारच्याच कोथरूडमधनं मिळालेलं मताधिक्य आपण जर बघितलं तर 74,257 एवढं प्रचंड मताधिक्य शेजारच्या कोथरूडमधून मिळत असताना मोहोळ यांना शिवाजीनगरमधनं फक्त 3,337 एवढंच मताधिक्य मिळालं. म्हणजे 2 शेजारच्या मतदारसंघात फरक झाला, फक्त म्हणजे काठावरचं मताधिक्य मिळालं. याचा अर्थ शिवाजीनगर हा खुला आहे. शिवाजीनगरमध्ये काँग्रेसला मानणारे मतदार जरी असले तरी भारतीय जनता पक्षाचा प्रभाव मोदी इफेक्ट यामुळं तिथं कुणीही निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती. या पार्श्वभूमीवर आपण आत्ताच्या लढतीकडे बघूयात. म्हणजे आत्ता ही 50-50 मध्येच ही लढत आहे असं म्हणायचं सर? नाही, 50 आता या लढतीतले यावेळेचे जे घटक आहेत ते आता विचारात घ्यायला पाहिजे. हा थोडासा आपण बॅकग्राऊंड बघितलं, पार्श्वभूमी बघितली, मतदारसंघाचा एक रचना आणि त्याचा स्वभाव, त्याची जडणघडण आणि त्याचा कल हा थोडासा आपण अगदी थोडक्यात बघितला. आता यावेळेचं बघू. यावेळी झालं असं आहे, यावेळेस सिद्धार्थ शिरोळेंना पुन्हा उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिली, जे गेल्या वेळेला 5,000 मतांनी निवडून आले होते. काँग्रेसनी गेल्या वेळेला चांगली लढत दिलेली दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली. आणि ते होत असताना त्यामुळं दत्ता बहिरटांनी गेल्या वेळेस चांगली लढत दिली, त्यामुळे यावेळी सुद्धा चांगली लढत होईल अशी अपेक्षा होती, अजूनही आहे तशी अपेक्षा आहे. पण त्यानंतर काही घडामोडी ज्या घडल्या तेही आपण बघू. मनीष आनंद हे काँग्रेसचे इच्छुक जे होते त्यांनी आता बंडखोरी केलेली आहे. मनीष आनंद हे खडकी भागातले आहेत, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे, ते त्यांच्या पत्नी याही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये आहे. तर खडकी भागामधली जी मतं आहेत, खडकी परिसरांमध्ये त्यांचा दबदबा, त्यांचं वर्चस्व, त्यांचा एक म्हणून प्रभाव आहे. प्रत्येक भागात प्रत्येकाचा प्रभाव असतो. त्यामुळं काँग्रेसला मानणारी जी मतदार आहेत, काँग्रेसची मतपेटी जी आपण म्हणतो त्या मतपेटीत फूट होते का काय अशी एक शक्यता त्यामुळं मनीष आनंद यांच्यामुळं निर्माण झालेली आहे. त्यामुळे ते एक बघावं लागेल काय परिस्थिती. हायपर लोकलमध्ये जर आपण खडकीमध्ये जर गेलो तर या खडकीमध्ये 8 कॅन्टोन्मेंटचे सदस्य आहेत, त्यापैकी बऱ्यापैकी भाजपचे सदस्य जवळपास 6 सदस्य भाजपचे आहेत. तर त्यामुळं खडकी भागामध्ये भाजपचं कार्यकर्ते, भाजपचा केडर, भाजपची संघटना हे सुद्धा खडकी भागात आहे, नाही असं नाही, ते सुद्धा आहेत. त्यामुळे तिथं मनीष आनंद, तिथं दत्ता बहिरट, तिथं सिद्धार्थ शिरोळे या तिघांचीही तिथं स्पर्धा होईल. पण काँग्रेसची मतं फुटतील, विभागली जातील.
म्हणजे काँग्रेसला जी जी मतं अपेक्षित आहेत ती तिथं विभागली जाण्याची शक्यता एकदम दाटच आहे, म्हणजे दिसतच आहे आपल्याला की तिसऱ्यांच्या ह्याच्यात. दुसरा मुद्दा काय आहे? दुसरा मुद्दा आता दत्ता बहिरट यांची प्रकृती ही थोडी खराब होती, त्यांच्यावर आता एंजिओप्लास्टी झाली, आता त्यांच्या हे पण त्यानंतर ते आता ते प्रचारात उतरलेले आहेत, प्रचार त्यांनी चालू केलेला आहे आणि प्रचार करतायत, चालू केलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यां हे बघा, शेवटी मतदार जो आहे ना, मतदार त्यांची मतं ठरलेली असतात. तुम्ही बाहेरनं रिक्षा तुमच्या बाहेर गेल्या आल्या त्याच्याने एक वातावरण निर्मिती काही टक्के व्हायची असेल ते होते. आता कोथरूडमध्ये आपण बसतोय तर कोथरूडमधल्या तिन्ही उमेदवारांच्या रिक्षा आत्ता आल्या गेल्या तरी आत बसलेल्या बंगल्यात किंवा त्या सोसायटीत बसलेल्या माणसाच्या मनावर त्याचा परिणाम फारसा होत नाही, म्हणजे शून्य होतो असं माझं म्हणजे पुढे जाऊन मत आहे. पण त्यामुळे प्रचार वगैरे हा सगळा भाग आहे. लोकांची मतं ठरलेली असतात, लोकांचं हे ठरलेलं आहे की काय केलं पाहिजे आणि कुठं आपल्याला जायला पाहिजे हे लोकांचं ठरलेलं असतं. त्यामुळं त्यांनी प्रचार जरी 2 दिवस उशिरा चालू केला म्हणजे त्या एकंदर निकालावर काही परिणाम होईल असं काही नसतं. तेही स्पर्धेत तेही आहेत. पण त्यामुळं या बंडखोरीमुळं ही स्पर्धा आणि ही लढत ही चुरशीची झाली आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं शिवाजीनगरमध्ये. काँग्रेस आणि त्यांची बंडखोरी आपण एका बाजूला ठेवूया, पुन्हा मी त्याच्याकडे येतोच. पण त्याच्या अगोदर सिद्धार्थ शिरोळे यांच्या वैयक्तिक कामाबद्दल मला विचारायचं होतं की शिवाजीनगरमध्ये सुरुवातीचे अंडरकरंट्स मला असे जाणवले होते त्यावेळी मी तिथे जाऊन तिथल्या लोकांशी बोलत होतो, तेव्हा 2 डिवाइड क्लिअरली दिसत होते. जो डेक्कन जेएम रोडचा सगळा परिसर आहे तिथे क्लिअर कट सिद्धार्थ शिरोळेंना मानणारा वर्ग तिथे आहे किंवा त्यांचे वोटर्स तिथे आहेत. आणि जो गोखलेनगर परिसर आहे, वस्तीचा परिसर आहे, खडकी कॅन्टोन्मेंट आणि तो सगळा जो भाग आहे तिथे मात्र कामावरनं जज करणं चालू होतं सिद्धार्थ शिरोळेंना. तर एकंदरीत तुमच्या नजरेतनं काय कामं झालेत सिद्धार्थ शिरोळेंची तिथे, त्यांचा प्रभाव दोन्ही भागांमध्ये कसा आहे? म्हणजे तसं बघायला गेलं तर एक दरी असल्यासारखंच आहे, दोन वेगवेगळे समाज घटक एकाच मतदारसंघात आहेत आता. तर त्या दृष्टीने सिद्धार्थ शिरोळेंची आता ताकद किती आहे, त्यांनी कामं केलेत, त्याचा प्रभाव पडेल या निवडणुकीत? एक निष्पक्षपातीपणे आपण बोलतोय, आपण कोणाची झुकलेलो नाही आणि झुकलेलं पत्रकारांनी झुकलेलं नसावंच कोणाच्याही बाजूने. त्यामुळे आपण जे घडतंय किंवा जो चांगला आहे त्याला चांगलं आणि जो कमी पडतोय त्याला कमी पडतं हे स्पष्ट त्याच्या तोंडावर सुद्धा सांगणं हे आपलं काम असतं. त्यात लादायचं काही कारण नाही, कारण तीच जबाबदारी आपल्यावर लोकशाहीमध्ये आहे. पण सिद्धार्थच्या कामाकडं, शिरोळेंच्या कामाकडं जर आपण बघितलं तर त्यांनी काम केलेलं नाही असं कोणाला म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांनी आपण जर पाहिलं, त्याच्या बातम्या बघितल्या, त्यांनी केलेली हे बघितली तर बघा तुम्ही आता विद्यापीठ चौकामध्ये आनंद ऋषीजी चौक जो आहे विद्यापीठातला, तर तो हा विद्यापीठ चौकामधला उड्डाण पूल असो, त्याचा सातत्याने फॉलोअप घेणं असो, ते अगदी झोपडपट्टी आणि या भागामधल्या छोटी छोटी कामं असो, याचा पाठपुरावा आणि त्याचं हे त्यांनी एक केलेलं आहे. म्हणजे केलेलं नाही असं, म्हणजे फिरकले नाहीत, आमदार फिरकले नाहीत असं बऱ्याच ह्याच्यानी येतं की आमच्याकडे आलेच नाहीत, हे लोकप्रतिनिधी आलेच नाहीत आमच्याकडे. तर एक मागे महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी होते अशोक जैन, त्यांचा जाता जाता एक किस्सा फक्त सांगतो की त्यांनी किस्सा लिहिला होता एका बहुधा धुळ्याच्या खासदारांबाबत. रेश्मा भोये हे त्या लोकप्रतिनिधीचं नाव होतं. तर ते दिल्लीतून लिहायचे, काय महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यांचं सदर असायचं, साप्ताहिक सदर, दिल्लीतून नवी दिल्ली असं काहीतरी ते सदर होतं. त्या सदरात त्यांनी रेश्मा भोये खासदार, हे बहुधा धुळ्याचे, त्या धुळ्याचे खासदार, तर हे फिरकलेच नाहीत. मग ते कोण आहेत? मग त्याच्यावरनं वाद झाला की रेश्मा भोये येतच नाहीत असं नाही. मग त्याच्यावरनं लोक म्हणायला लागली, अहो रेश्मा हा माणूस आहे का बाई हेच माहीत नाहीये, इथपर्यंत झालं. मग लोक छातीवर हात ठेवून कंसात स्वतःच्या हे सांगू लागली की तो माणूसच आहे, म्हणजे पुरुषच आहे, ती स्त्री नाही, असं इथपर्यंत त्यांनी लिहिलं होतं. अशी म्हणजे हे विरोध जाताना, पण असेही लोकप्रतिनिधी असतात. हे सांगण्याचा मुद्दा काय, किस्सा जाता जाता का सांग की असेही लोकप्रतिनिधी असतात की जे अजिबात फिरकत नाहीत, जे अजिबात काम करत नाहीत, आमदार दाखवा आणि अमुक बक्षीस घ्या वगैरे असेही सांगतात. पण तसंच सिद्धार्थच्या बाबतीत नाही आहे. सिद्धार्थच्या बाबतीत निष्पक्षपातीपणे बोलायचं तर त्याच्या संपर्क आहे, त्यांनी कामं केलेली आहेत,
तिकडं आपण प्रभात रोड, भंडारकर रोड आणि जो काही उच्चभ्रूंचा वर्ग जो आहे तो त्या वर्गापासून ते याच्याप्रमाणे जाणीवपूर्वक त्यांनी तो दिसलेला आहे आणि केलेली कामं. त्यामुळे त्याच्याविषयी आता टीका होऊ शकते. टीका आणि विरोधक हे मुद्दे त्यांचे नेहमीचे असतात कुठल्याही मतदारसंघामध्ये, की येत नाहीत, उमेदवाराविषयी नाराजी आहे, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, निवडून आला आता पुन्हा त्यांचा प्रस्थापिताच्या विरोधात बद्दलची नाराजी असते, असे बरेच मुद्दे मांडले जातात. मला तसं याच्यात फारसा मुद्दा हा इथं येईल असं मला वाटत नाही. शिरोळ्यांच्या बाबतीत अति निष्पक्षपातीपणे बोलायचं झालं तर. सर, मला बंडखोरी या विषयाकडे यायचं होतं, कारण का सुरुवातीला असं वाटत होतं की भाजपकडनं सुद्धा बंडखोरी होण्याची शक्यता आहे. म्हणजे सनी निमण असतील ते काँग्रेसकडे जात आहेत का किंवा महाविकास आघाडीकडे जात आहेत का, मग त्यांची समजूत काढण्यात भाजपला यश आलं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी बघितल्या. एकीकडे भाजपने बंडखोरी थांबवली, त्यांच्या नाराज गटांना समजवण्याचं काम चोखपणे पार पाडलं, आणि एकीकडे असं दिसलं की मनीष आनंद यांना कुठेतरी समजवण्यात काँग्रेस कमी पडली की काय, किंवा एकंदरीत चर्चा अशी होती की काँग्रेस निष्ठावंतांना डावलते की काय, अशा पद्धतीची एक चर्चा मतदारसंघामध्ये मला जाणवली त्या तिथे फिरताना. तर काँग्रेसला का अपयश आलं असावं तिथे बंडखोरी रोखण्यामध्ये? कारण का तुम्ही जी पार्श्वभूमी सांगितली की काँग्रेसचा मतदार पारंपरिक बघितलं तर शिवाजीनगरमध्ये आहे, तर मग तिथे रोखण्यात काय अपयश आलं? एक मुद्दा मला यात पुन्हा जो मांडायचा आहे तर तो पुन्हा एकदा शिरोळे नव्हे पण भाजपच्या फॉर जाणारा आहे. तर तुम्ही म्हणाल की 2 मुद्दे भाजपच्या फॉर झाले, पण तरी जे दिसतं ते आपण म्हणायला पाहिजे. तो मुद्दा असा आहे की बंडखोरी शमवणं, पक्षावर नियंत्रण असणं. आपण निवडणूक लढवतो आहे म्हटल्यानंतर पक्ष संघटनाचं स्थानिक नेतृत्व, राज्य पातळीचं नेतृत्व यांनी त्याच्याकडे गंभीरपणे पाहणं, एकसूत्रीपणा असणं, प्रचारामध्ये, प्रचार यंत्रणेमध्ये आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन जाण्यामध्ये जे काही राज्य पातळीपासनं वरपासनं जी सुसूत्रता लागते तर ती काँग्रेसकडं त्यांच्या दुर्दैवाने दिसलेली नाही, जी भारतीय जनता पक्षाकडे दिसली. काय झालं, आता उदाहरण घेऊ आपण आणि यात फक्त मतदारसंघापुरतं बोलू की पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आता आपण उदाहरण घेतलं सनी निमणचं. तर सनी निमणच्या देवेंद्र फडणवीस मला वाटतं पाडव्याच्या दिवशी, पाडवा होता, दिवाळी पाडव्याच्या दिवशी पुण्यात आले. पुण्यामध्ये त्यांनी मी काय फडणवीस यांचा चाहता वगैरे असं काही हे नाही किंवा हे प्रेमी नाही, भाजप प्रेमी नाही अजिबात, पण मला जे दिसलं ते सांगतो की ते आले पाडव्याच्या दिवशी, त्यांनी निमणांकडे गेले आणि त्यांचे वडील, सनीचे वडील विनायक निमण हे आमदार होते शिवाजीनगरचे. तर ते विनायक निमणांचं स्मृती काय तो दिन होता काय, तर त्या निमित्ताने आणि त्यांनी त्या सनीची भेट घेतली आणि त्यांच्याशी बोलणं केलं आणि म्हणजे समजूत काढणं, त्यांना पुन्हा प्रवाहात आणणं, ही जी म्हणजे उदाहरण काय सांगितलं, ही जी प्रक्रिया भारतीय जनता पक्षाकडून वरिष्ठ पातळीच्या नेत्याकडून सुद्धा दखल घेऊन तुम्ही केली गेली, ती काँग्रेसकडनं दिसली नाही. आणि ही सगळीकडेच त्यांनी भाजपची सगळ्याच बाबतीत ठिकाणची, तुम्ही आता पर्वती वगैरे इतर बोलणार आहात, तुमचे वेगळे मतदारसंघ आहेत, त्यात आता मी शिरत नाही, पण श्रीनाथ भीमाले त्यांना सुद्धा बोलवून घेतलं फडणवीसांनी मुंबईला राज्य नेतृत्वाने, त्यांच्याशी बोलले, त्यांची समजूत काढली, त्यांची बंडखोरी असे बऱ्याच ठिकाणी जे केलं ते या काँग्रेसला आणि जमलेलं नाही आहे. तर ते त्यामुळं हा जो दोघातला फरक तू जो म्हणालास तर त्यामध्ये काँग्रेस खरंच कमी पडली की जी त्यांनी राज्य नेतृत्व ती बघायला पाहिजे होतं. त्यांची अनेक कारणं आहेत की त्यांचाच राज्य पातळीचा एकच एक नेता कोण, ऐनवेळी मग नाना पटोलेंना मागे घेऊन जागा वाटपामध्ये त्यांनी बाळासाहेब थोरातांना पुढे देणं, हे त्यांचे त्यामुळे कोणाकडे नेमकी ती सूत्र आहेत हेही त्यांचं निश्चित झालं नसेल. पण जे काही त्यांची कारणं असतील त्या कारणामुळं त्यांचं पुण्यापुरतं आता आपण बोलू, पुण्यामध्ये त्यांना तसं लक्ष त्यांनी घातलेलं नाही, म्हणूनच पर्वतीत सुद्धा आबाबागुलांची बंडखोरी कायम राहिली नाही का, हे आपण पाहतो. तर ती राहिली नसती जर त्या पद्धतीचं नेतृत्व असतंच तर. शहराच्या पातळीवर सुद्धा सुरेश कलमाडींसारखा नेता ज्यावेळेस त्यांच्याकडे होता त्यावेळेस शहर पातळीचं नेतृत्व काँग्रेसचं होतं. किमान राजकीय विकासाच्या बाबतीत वेगळी मतं आहेत, म्हणजे सुरेश कलमाडींनी कामं केली का नाही हा वेगळी मतं आहेत, पण किमान राजकीय पातळीची दक्षता एवढ्याला तरी त्यांना प्लस पॉईंट द्यायला पाहिजे, त्यांनी त्यावेळेला केलं. तसं आता काँग्रेसला जमलं नाही. भारतीय जनता पक्षाने मात्र सनी निमणे यांचे प्रयत्न केले, ती नाराजी दूर केली, त्यांची हे होऊ दिली नाही, बंडखोरीत परिवर्तन होऊ दिलं नाही
आणि आणि ते किमान वर्करनी तरी आता संपूर्ण सगळं शांत आहे, त्याचा फायदा मिळू शकतो मतदानामध्ये आणि याच्यामध्ये मिळू शकतो. म्हणजे असं म्हणायला सर वाव आहे का की मनीष आनंद यांनी अपक्ष उभं राहिल्यामुळे सिद्धार्थ शिरोळेंचा मार्ग जास्त सोपा झालाय? असंही नाही म्हणता येणार, कारण काय आहे, शेवटी मतदार हा प्रश्न विचारण्याचा मी फक्त मोठं सांगतो की काँग्रेसचा मतदार हलेल की नाही हलणार या दोन उमेदवार काँग्रेसचे समोर असताना. आता मनीष आनंद यांची त्यांच्या भागामधलं त्यांचं संघटना, त्यांची मतदारांशी ओळख हे लक्षात घेता ते जेवढी मतं घेतील तेवढी काँग्रेसची कमी होणारी निश्चित आहे, तेवढा काँग्रेसला फटका बसणारी निश्चित आहे. बरोबर. सिद्धार्थ शिरोळेंच्या दृष्टीने ती हेच म्हणजे एक चांगला प्लस पॉईंट सिद्धार्थ शिरोळेंच्या दृष्टीने नक्कीच आहे, वादच नाही. मतदार असंही ठरवत नाहीत. आता काय अजून एक मुद्दा ज्याच्यामध्ये बारीक इतरही मतदारसंघ म्हणजे उदाहरणार्थ हडपसर म्हणा किंवा इतर आत्ता बोलत नाही, पण या सगळ्या मतदारसंघ किंवा कॅन्टोन्मेंट मुस्लिम मतदार हा सुद्धा एक घटक इथेही विचारात घ्यायला पाहिजे, शिवाजीनगरमध्ये सुद्धा. कारण या भागामध्ये म्हणजे कॉस्मोपॉलिटन असलेले मतदार किंवा तर हे मतदार जे आहेत ना, तर या मतदारांचा जो कल आहे तो आता भाजप विरोधी आहे 100%. कारण आता भाजपचेच वरिष्ठ नेते म्हणतायत की आम्ही मुस्लिमांना आरक्षण देणारच नाही, अमुक नाही. तर ते तरी म्हणजे त्यांचं प्रत्येक समाजाचं किंवा प्रत्येक मतदाराला हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे की आपल्याला मत कुठलं द्यायचं. त्यांचं ते काही चुकीचं मत आज नाही, ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. पण त्यांच्या ज्या निर्णयाने इथला जो फरक आहे तर तो ते आणि अल्पसंख्याक किंवा मुस्लिम मतदार जे आहेत ना, ते मतदान अतिशय दक्ष असतात. ते लोकसभेचं उदाहरण एकाच सेकंद वाक्यात सांगतो. लोकसभेला अनिश सुणके उभे होते. आत्ता लोकसभेला अनिश सुणके उभे होते. अनिश सुणके मुस्लिम समाजाचे कोंढव्यातून, त्यावेळेला असं वाटत होतं अनिश सुणके उभे आहेत तर त्यांनी भरपूर मतं मुस्लिमांची घेतील काही प्रमाणात, जसं आपण मनीष आनंद यांच्याविषयी बोलतो की ते खडकी भागातली घेतील, तसं अनिश सुणके त्या कोंढवा वगैरे परिसरातले भरपूर मतं घेतील आणि मुस्लिमांची मतं कमी होतील काँग्रेसची, असं भारतीय जनता पक्ष सुद्धा त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत होतं, सगळ्या अर्थाने पाहत होतं. तर ते पाहत असताना त्यांना मतं काय किती पडली? 600. म्हणजे मुस्लिम समाजाने, मला सांगायचं आहे दक्ष मतदार आहे, त्याचं उदाहरण म्हणून मी हे दिलं की तो मतदार जो आहे तो आपण आता यांच्याकडे गेलो की MIMच्या उमेदवाराकडे किंवा कडे गेलो आणि सुणकेंकडे गेलो तर आपली मतं विभागली जातील. आपल्याला करायचं आहे काय, तर आपल्याला भाजपचा पराभव म्हणजे काँग्रेसला विजयी करायचं आहे, हे त्यावेळेस त्यांच्या जे डोक्यात होतं तसं आत्तासुद्धा डोक्यात आहे. त्यामुळे आत्तासुद्धा ते मतदार अतिशय दक्षपणाने काँग्रेसच्या मागं जास्तीत जास्त संख्येने उभे राहतील. हा पुण्यातल्या 8 मतदारसंघामध्ये कमी जास्त पडणारा हा फरक आहे. आणि ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे, ज्या मतदारसंघामध्ये ती प्रभाव पडू अशी आहे, ज्या मतदारसंघामध्ये ते 5-10 हजाराच्या फरकाची जी निवडणूक असेल त्याच्यावर प्रभाव पडणारी जी आहे, तिथं हा तपासून घ्यायला पाहिजे. तिथं हे होणार नाही. त्यामुळं शेवटीचा निकाल जो आहे, शिवाजीनगरकडे आपण परत येतोय, निकाल जो आहे तो त्या निकालावर निश्चितपणे, त्यामुळे चुरशीची तर नक्की होणार. हे सगळे फॅक्टर, यातले काही फॅक्टर हे सिद्धार्थ शिरोळेंच्या बाजूने जाणार आहेत. पारंपरिक मतदार आणि हे फॅक्टर, मुस्लिम मतदारांचा पाठिंबा आणि हे फॅक्टर बहिरडांच्या बाजूने जाणार आहेत. तर या प्लस मायनसमध्ये ज्याच्याकडची प्लसची बेरीज अधिक होईल तो निवडून येईल, ज्याच्याकडची मायनसची बेरीज अधिक होईल तो पराभूत होईल. तरीही तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे होकारार्थी द्यावं लागेल. होकारार्थी द्यावं लागेल की त्याचा फायदा सिद्धार्थ शिरोळेंना मिळण्याची शक्यता थोडी जास्त आहे. पण हे वर्कआउट कसे होतात हे घटक त्यावर अवलंबून, पण तरी आत्ता असं दिसतं की त्यांना फायदा मिळण्याची शक्यता दाट आहे. आणि अजून एक शेवटचा मुद्दा, सगळा पुण्याविषयीच मला त्या ह्याच्याने करताना की पुण्यामध्ये जर आपण पहिल्यापासून जर बघितलं ना, म्हणजे 1962च्या निवडणुकीपासून 60ला महाराष्ट्राची स्थापना झाली, तर 62 पासूनच्या सगळ्या निवडणुकीमधनं सगळे जे आमदार आपले झालेले आहेत आणि पुण्याचे आमदार जे निवडून आलेत सगळ्यांची, आणि कितीपैकी किती असं आपण बघितलं तर काँग्रेसला ज्या वेळेला राज्यात कोणाचं सरकार आहे, राज्यात जर काँग्रेसचं सरकार असेल तरीही पुण्यामध्ये
विरोधी पक्षांच्या काही प्रमाणात तरी जागा आलेल्या आहेत. मी आत्ताचा पूर्ण शहर आत्ता विषय नाही आहे, पण माझ्याकडे सगळे आकडे मी तो किंवा सालनुसार सांगू शकतो तुला. पण ज्यावेळी विरोधी पक्षाचं लाट किंवा विरोधी पक्षाचं प्रभुत्व किंवा विरोधी पक्षाचं सरकार मुंबईमध्ये ज्यावेळी स्थापन होतं, त्यावेळी पुण्यात मात्र पुणेकर मोठ्या संख्येने त्या पक्षाकडे जातात. असं एक सूत्र वेगवेगळ्या निवडणुकांमधलं आहे त्याची. पण त्यामुळं काय झालं, त्यामुळं आता पुण्यामध्ये 14 पासूनचा इफेक्ट, मोदी इफेक्ट जो आहे, मोदी लाट जो आहे, मोदी प्रभाव जो आहे, प्रभाव म्हणू आपण मतदारांवरचा, आणि तो आहेच, तो नाकारण्यात काही अर्थ नाही. कोणी बाजूने विरोधात लोक काही बोलतात तर पण तो आहे. तर तो प्रभाव जो आहे, तो प्रभाव आता 2024मध्ये किती इफेक्ट होतो ह्यावर सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं अवलंबून आहे. तर ते होऊ शकेल. सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही फक्त शिवाजीनगर नाही पण पुण्याबद्दल सुद्धा जी काही माहिती सांगितली, कसब्याबद्दल जे इन्साईट दिलेत तेही फार महत्त्वाचे होते. प्रेक्षकांना मी विनंती करतो, त्यांना हा एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा. तुर्तास सर इथेच थांबूया. पुन्हा भेटत राहू पुण्याच्या राजकारणाबद्दल बोलायला. निवडणुकीनंतर सुद्धा काय रंगत निर्माण होणार त्या संदर्भात सुद्धा आपण नक्की भेटू. आणि जाता आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचं लाडकं आवाहन करतो की द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.